पाहत पुढची बातमी। बदलापूरच्या शाळेमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई हायकोर्टाने पोलिसांवरती चांगलेच ताशेरे ओढले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। घटना गांभीर्याने घेतली नाही, गुन्हा दाखल करण्यामध्ये निष्काळजीपणा केला, फरार आरोपींच्या शोधामध्ये अद्यापही यश न येणं ही खेदाची बाब आहे असं कोर्टाने म्हटलंय आणि हायकोर्टाने तीव्र अशी नाराजीही व्यक्त केली आहे। तर बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। मात्र याच एकूण प्रकरणाच्या तपासावरून आता मुंबई हायकोर्टाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती आता ताशेरे ओढलेले आहेत। आणि याविषयी बोलूयात, अमेय राणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अमेय, आपण बघतोय गुन्हा दाखल करण्यामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे, घटना गांभीर्याने घेतली नाही, हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा हायकोर्टाने अधोरेखित केले आहेत। नक्कीच यामिनी, या प्रकरणाची पहिल्या दिवसापासून हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आणि आजच्या सुनावणीचं फलित म्हणजे आता हायकोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारला एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश दिलेले आहेत। ही समिती 2 निवृत्त न्यायमूर्ती, ज्याच्यात डॉक्टर शालिनी फणसळकर जोशी आणि साधना जाधव या 2 निवृत्त हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचा समावेश असेल। त्याचबरोबर माजी निवृत्त अधिकारी मीरा बोरवणकर यांची सुद्धा यात वर्णी लावा असे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत। ही समिती या संदर्भात देखरेख करेल, तपासावरती नियंत्रण ठेवेल आणि या संदर्भात काय काय आणखीन सूचना प्रशासनाला करता येतील, जेणेकरून राज्यातील लहान मुलींच्या संरक्षणाबाबत किंवा पॉक्सोच्या संदर्भात राज्य सरकारला काही सूचना देण्यासाठी ही समिती कार्यरत असेल। त्याचबरोबर तपासावरती सुद्धा या बदलापूर प्रकरणातल्या ही समिती देखरेख ठेवेल असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। या दरम्यान या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 1 ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। तोपर्यंत राज्य सरकारला तपासाचा प्रगती अहवाल सादर करावा लागेल। बदलापूरच्या प्रकरणात जे शाळेचे ट्रस्टी आणि एक शाळेतला सचिव फरार आहेत, 2 आरोपी अद्याप फरार आणि मोकाट आहेत। त्यांचा शोध लावण्यात अद्याप तपास यंत्रणांना येत असलेल्या अपयशाबद्दल हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि एसआयटीला या प्रकरणी तपासाचा वेग वाढवा असे निर्देश देताना आरोपपत्र मात्र दाखल करताना कुठलीही कसर ठेवू नका, आरोपपत्र व्यवस्थित दाखल करा असे निर्देश हायकोर्टाने जारी केले। अगदी धन्यवाद अमेय या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।